जेव्हा एखादी व्यक्ती मरण पावली त्यावेळेला तिच्या आजूबाजूची परिस्थिती कशी होती, म्हणजे नातेवाईक जे आहेत ते त्या व्यक्तीविषयी सदिच्छा बाळगणारे आहेत का, तिथे कोणीच उपस्थित नाहीये, एकाकी रीतीने अनाथ अशा पद्धतीने त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, याच्यावर पण हा प्रवास कसा होणार हे अवलंबून असतं. याचं कारण आपण मागच्या भागात समजावून घेतलं होतं बघा, की जर व्यक्तीला इथे पृथ्वी तलावर ज्या व्यक्ती आहेत त्यांच्या सदिच्छा प्राप्त झालेल्या असतील तर त्या व्यक्तीला एक प्रकारे हा प्रवास करताना आसरा मिळतो आणि त्या व्यक्तीचा प्रवास अधिक सुखकर होतो. आणि तेच जर तसं नसेल तर मदरनी म्हटलेलं आपल्याला आठवतंय, म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू एकाकी रीतीने झालेला आहे किंवा तिच्या मरणाची वार्ता कोणालाच कळलेली नाहीये आणि काहीच नाही, म्हणजे इथे पृथ्वी तलावर तिला काही सपोर्ट सिस्टीमच नाहीये, अशा वेळेला त्या व्यक्तीचा प्रवास हा खडतर असतो असं मदरनी आपल्याला सांगितलेलं आठवत असेल. म्हणजे आपण पहिला मुद्दा विचारात घेतला तो म्हणजे मृत्यूच्या वेळची आजूबाजूची परिस्थिती काय आहे ती.